महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसिन। सर्वप्रथम पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। हलवा वाटपाबरोबर यंदाचा अर्थसंकल्पाची प्रिंटिंग सुरू झाली आहे। हा हलवा किती गोड असेल हे आता 28 फेब्रुवारीला समजेल, जेव्हा जेटली अर्थसंकल्प सादर करतील। पण जेटली या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला दिलासा देण्याची शक्यता आढळून येत आहे। ॲसोचॅमच्या सर्वेक्षणात 92% करदात्यांनी प्राप्तिकराची मर्यादा 3 लाखापर्यंत आणण्याची मागणी केली आहे। विविध संस्थांनी व्यक्त केलेल्या मतानुसार अर्थमंत्री ही मागणी पूर्ण करू शकतात। अर्थसंकल्पाच्या प्रति प्रिंट करण्यापूर्वी हलवा वाटप केला जातो। ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे। आता अर्थसंकल्पाशी संबंधित कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्प सादर होईपर्यंत कुटुंबियांशी संपर्कही साधता येणार नाही, फोन किंवा ईमेलही पाठवता येणार नाही। अर्थसंकल्पाची गोपनीयता राखण्यासाठी दरवर्षी असे नियम केले जातात। राजकीय विरोधक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला ऐकत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदींचे योगासनांचे गुरु एच नागेंद्र यांच्याकडून खोकल्यावर उपचार करून घेण्याची शक्यता आहे। केजरीवाल व मोदी यांच्यामध्ये निवडणुकीदरम्यान चांगलेच वाकयुद्ध रंगले होते, परंतु 70 पैकी 67 जागा जिंकत दिल्ली विधानसभा ताब्यात घेतलेल्या केजरीवाल यांचे मोदींनी अभिनंदन केले। इतकेच नाही तर त्यांच्यात चाय पे चर्चा सुद्धा झाली असून केजरीवाल यांनी नागेंद्र यांच्याकडून खोकल्यावर उपचार करून घ्यावे असा सल्लाही मोदींनी दिला। नरेंद्र मोदी यांचा संबंध नागेंद्र यांच्याशी 1 दशकापूर्वी आला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक शेषाद्री यांचे नागेंद्र हे नातेवाईक आहेत। ते स्वतः जरी बेंगळुरू येथे राहत असले तरी गुजरात सरकारमधल्या बहुतेक सर्व खोकला मुक्तीसाठी मोदींची योगगुरूंची मदत केजरीवाल घेणार आहेत। नरेंद्र मोदी यांचा संबंध नागेंद्र यांच्याशी दशकापूर्वी आला। सर्व मंत्र्यांना योगासने व योग विद्येवर आधारित जीवनशैलीचे मार्गदर्शन ते नियमित करतात। आतापर्यंत 2 लाखांवर दम्याच्या रुग्णांना नागेंद्र यांनी बरे केले असल्याचे सांगितले जाते। अशा नागेंद्र यांच्या योग उपचार शैलीचा फायदा केजरीवाल घेतील आणि सगळ्यांच्या चेष्टेचा विषय झालेल्या खोकल्यापासून मुक्ती मिळवतील अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलम यानं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। मॅक्युलमनं वर्ल्ड कपमधील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा निश्चय केला होता, तो पूर्ण केलाय। मॅक्युलमनं चौकार षटकारांची बरसात करत अवघ्या 18 चेंडूत अर्धशतकाची नोंद केली। याआधी हा रेकॉर्ड त्याच्याच नावावर होता। ब्रँडन मॅक्युलमने 2007च्या विश्वचषकात कॅनडाविरोधात केवळ 20 चेंडूत 50 धावा केल्या होत्या। दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने 16 आणि श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने 17 बॉलमध्ये फास्टेस्ट हाफ सेंचुरी केली, मात्र ती वर्ल्ड कपमध्ये नव्हती। त्याचप्रमाणे ग्रुप ए मधील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्यानं गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढत गोलंदाजी फोडून काढली। ब्रँडन मॅक्युलमने 25 चेंडूत 77 धावा करून बाद झाला। या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे। या सामन्यात इंग्लंडचा डाव फक्त 123 धावांवर आटोपला। गरजा महाराष्ट्र न्यूजमध्ये सध्या वेळ आहे छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेक नंतर आम्ही परत येतो आहोत। कुठे जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर गरजा महाराष्ट्र न्यूज बुलेटिनमध्ये आपलं पुनश्च एक वार स्वागत। पुन्हा पाहूया सविस्तर बातम्या। मुंबईकरांना सध्या प्रति माणसी केवळ 1.2 चौरस मीटर एवढीच जागा असून 2034 साली ही जागा वाढून 2 चौरस प्रति मीटर माणसी होणार आहे। केंद्र शासनाच्या नगर विकासाबाबतच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोणत्याही शहरात प्रति माणसी किमान 10 चौरस मीटर एवढी मोकळी जागा राहणे आवश्यक आहे। दिल्ली शहर विकासात ही भूमिका मांडण्यात आली आहे, मात्र मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यात बिल्डरांचे चांगलं भलं झाल्यानं मुंबईचा श्वास आता घुसमटणार आहे। दर 20 वर्षांनी मुंबईचा विकास आराखडा तयार होणे अपेक्षित आहे। मुंबईसाठी यापूर्वी 1991 साली विकास आराखडा तयार केला गेला होता। त्यानंतर महापालिकेने आता नव्यानं विकास आराखड्याचे प्रारूप सादर केले असून मुंबईतील विकासातील अभ्यासकारांनी यावर टीका केली आहे। यापुढे मुंबईच्या विकासाच्या आशा करू नका आणि स्वप्नही पाहू नका अशी घणाघाती टीका अर्बन डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात UDRIचे कार्यकारी संपादक पंकज जोशी यांनी केली आहे। माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय RR पाटील यांच्या अस्थींचे पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आले। दरम्यान त्याआधी तासगाव येथून आणण्यात आलेल्या रथातून अस्थिकलश टिळक स्मारक मंदिर येथील हॉलच्या ठिकाणी काही काळ दर्शनासाठी ठेवण्यात आला। त्यावेळी सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचे अंतिम दर्शन घेतले। RR पाटील यांची राहणी साधी पण विचार मात्र उच्च होते। सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ते आपले आयुष्य जगले।
सर्व पक्षातील नेत्यांशी चांगलेच संबंध होते, अशा भावना माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्याला दिशा देण्याचे काम आर पाटील यांच्या हातून घडले आहे. वारकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमी आवाज उठविला. डाऊ प्रकरणात त्यांनी वारकऱ्यांना विश्वासात घेऊन आपली भूमिका मांडल्याचे हबब बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये असताना आर पाटील यांची भेट त्यांनी घेतली होती. 12 डिसेंबरला मी दीपकाबा धनंजय मुंडे अमरपंडित दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटायला गेलो. अर्धा तास गप्पा मारल्या, अधिवेशनाची माहिती विचारली आणि पुढचं अधिवेशन आपण नक्की गाजवूया, चांगला आपण प्रश्न उपस्थित करूया, जनतेच्या वतीने विचारल्या. त्यावेळेला आवाज जातील असं मुळीच वाटलं, पण ईश्वर इच्छेपुढे इलाज नसतो. आज आपल्यातून अर्ध्यावरती सोडून आपल्या सर्वांना या ठिकाणी दुःखाच्या खाईत लोटून गेलेले आहेत. मी माझ्या मतदारसंघाच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सर्व शेतकरी सभासद बंधू कर्मचाऱ्यांच्या वतीनं, आम जनतेच्या वतीनं अतिशय प्रिय या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पंढरीच्या पांडुरंगाच्या मी एकच प्रार्थना करतो, मृतात्म्याची शांती लाभावी, एवढीच प्रार्थना करतो. पाटील यांची येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात सामान्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणे राहूनच गेल्याचे आमदार भरत भालके यांनी सांगितले. यावेळी आमदार बब्बनराव शिंदे, आमदार दीपक साळुंके पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, दत्तात्रय बडवे, हरिभाऊ पक्षाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. याप्रसंगी राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर मसाडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रभागा नदीच्या ठिकाणी टाळाच्या गजरात भजन म्हणून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नदीपात्रात अस्थींचे विसर्जन करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून 11वीतल्या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपीनं लगेच पोलिसात आत्मसमर्पण केले आहे. आजगावमध्ये सकाळी 8:30 वाजता ही हत्या झाली असे उघडकीस आले. आरोपी देव गबनेनं विड्यानं हत्या केली. देवा हा विवाहित असून त्यानं खून एकतर्फी प्रेमातून केला असावा. बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणही आता पार्श्वगायन करणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित तमाशा या आगामी चित्रपटात दीपिकाच्या चाहत्यांना तिचा मधाळ गळा अनुभवायला येईल. पहिल्याच वेळीच दीपिका पदुकोण मोठं आव्हान पेलणार आहे हे समोर आले. कारण दीपिका दस्तूर खुद्द लिव्हिंग लिजंड AR रहमान यांनी साथ चढवलेल्या गाण्यातून सिंगिंग डेब्यू करणार आहे. आतापर्यंत करम चित्रपटातून सिंगिंग डेब्यू केलेल्या प्रियंका चोप्रानं त्यानंतरही पार्श्वगायन सुरूच ठेवलं आहे. तर प्रियंका ताईच्या पावलावर पाऊल ठेवत परिणिती चोप्रानेही चाहत्यांना गाऊन खूप खुश केलं आहे. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गर्जा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.